हॅलो गाईज, मी अनिकेत तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवस कुकिंगचे व्हिडिओ बनवून आज कंटाळा आला आहे, थोडा चिल करायला जाऊया. तर मी आणि समर्थ आम्ही दोघं चाललो आहे मरीन ड्राईव्हला. आणि अजून 2 लोक आहेत, ते तुम्हाला पुढे कळलंच कोण आहेत ते. तर ते आपल्याला चर्चगेटला जॉईन होतील. तर आम्ही थोडा आमचा सस्ता सेटअप करून आणि थोडं सस्ते सोबो बनवून आम्ही थोडं चाललो आहे मरीन ड्राईव्हवरती. तर चला चर्चगेटला भेटूया. तर मित्रांनो, मी बोललो तुम्हाला 2 लोक येणार आहेत. तर मिस्टर रोनक अँड पूर्वा आणि हा एक सस्ता सोबो आमचा. तर चला आपण जाऊया मरीन ड्राईव्हला. तर मित्रांनो, हे आहे चर्चगेट स्टेशन इकडे आणि हे कॉलेज आहे आणि हे लोक चाललेत पुढे. समोर इथून बाहेर गेल्यावरती मरीन ड्राईव्ह आहे. तर मित्रांनो, त्या साईडला आहे आपला मरीन ड्राईव्हचा बीच आणि इथे आजूबाजूला हॉटेल्स पण आहेत भारीतले. आणि मरीन ड्राईव्हला एक दुसरं इथे एक भारीला गाड्या बघायला मिळतात आणि सुंदर पोरी पण भेटतात, ज्यासाठी हे 2 जण तयार होऊन आलेत. हो, हे 2. मित्रांनो, ती आहे समोर एअर इंडियाची बिल्डिंग आणि हा सिग्नल इथून क्रॉस केला की मरीन ड्राईव्ह तिकडे जाऊ. और सनसेट के लिए इतनी सारी भीड़. ते लोक पण सनसेटसाठीच इथे आलेत. तर आम्हाला पण जागा अडवायला लागेल कारण खूप लोक आहेत आणि फॉरेनर लोक पण दिसत आहेत. त्याच्याकडनं 1-1 रुपये घेऊन $100 जमवायला पाहिजेत महिन्याचे. तर जागा बघूया कधी भेटते ती. जागा भेटली की तुम्हाला समोरचा व्यू दाखवता येईल. तो हम लोग को बैठने के लिए जगह मिल गई है फाइनली. और ये मस्त समुंदर है सामने, क्या ही बोले समुंदर का भी. और ये इधर लेफ्ट साइड में ट्राइडेंट होटल और ओपेरा होटल भी दिख रहा है. एक दिन इसी होटल से अपन लोग ब्लॉग बनेंगे, बहुत सारा पैसा कमाएंगे. उसके पहले हम पेश करते हैं आपके लिए मरीन ड्राइव और सुंदर सा सनसेट. आणि हे काही लोक मस्तपैकी परफॉर्मन्स करतात, पण आम्ही तिथे पोरे बघायला थांबलो. पण पूर्व ते पण आम्हाला करू देत नाही. आणि काही असे पण नमुने परफॉर्मन्स करताना बघायला मिळतात. ये का बवासीर है, ये का देखना पड़ रहा है, अच्छा है कि मैं अंधा हूँ. भाई, अगर इससे लड़की मिल सकती है तो अपने को भी मिल सकती है. भगवान के ऊपर भरोसा रखो. तर काळोख पडायला सुरुवात झाले आणि लाईट्स ऑन झाल्यात मरीन ड्राईव्हवरच्या. आणि लाईट्स ऑन झाल्यावर मरीन ड्राईव्ह अजून खूप सुंदर दिसते. आणि मित्रांनो, ओबेरॉय हॉटेलमधून काय व्ह्यू दिसत असेल विचार करा. आपण मग खूप पैसा साठवून इथं निदान 1 रात्रीसाठी 1 दिवसासाठी तरी रूम मध्ये राहायला पाहिजे.
और ये समुंदर का क्या ही बोले, एकदम सुकून है। बस इधर बैठो, बस बाकी सब टेंशन भूल जाओ। आणि है रेस्टॉरंट पिझ्झा बाय द वे, ड्राईव्हच्या इथेच कॉर्नरवरती आहे आणि मोठे लोक इथे येतात खायला। इथं 1,500-2 हजारचा तरी पिझ्झा वगैरे असेल। इथून मरीनचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि आम्ही गपचूप खाऊ बोलीत जाऊन एक फ्रँकी किंवा मोमोज खाऊन घरी जाऊ। एक दिवस ते पण आलं पाहिजे। मित्रांनो, ही डबल डेकर बस पण दिसते, त्या बसमधून एकदा मुंबई दर्शन करायचं आहे वरती बसून। तर मित्रांनो, आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। खाऊगल्लीतून खाऊन मस्तपैकी आलेलो आहे। तर आम्ही आता इथूनच ट्रेन पकडून घरी जाऊ। तर आम्ही थोडा वेळ रोषणाई बघतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा।